नमस्कार. आज आपण अगदी कापसासारखे मऊ लुसलुशीत दहीवडे बनवणार आहोत. तर इथे आपण जास्त तेलाचा वापर न करता कमी तेलामध्ये तळून घेणार आहोत. जास्त तेलामध्ये न तळता एकदा अशा पद्धतीने कमी तेलामध्ये तळून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. दहीवडे बनवण्यासाठी इथे आपण गोड दही बनवणार आहोत. गोड दही बनवण्यासाठी इथे आपण चाळणीने गाळून घेणार आहोत दही. म्हणजे दही छान अगदी एकसारखं असं तयार होतं, गुठळ्या होत नाही. चाळणीने अशा पद्धतीने गाळून घ्यायचं म्हणजे छान दही तयार होतं. तर इथे आपण आता एका बाउलमध्ये दही घेतलेलं आहे. पाव चमचा आपण इथे काळ्या मिठाचा वापर करणार आहोत. काळ्या मिठामुळे दह्याला छान अशी चव येते. आणि 1 वाटी आपण इथे पिठी साखरेचा वापर केलेला आहे. पिठी साखरेमुळे काय होतं, दही छान घट्ट असं राहतं. शक्यतो पिठी साखरेचाच वापर करायचा म्हणजे दही पटकन तयार होतं. जाड साखरेचा वापर केल्यामुळे साखर जशी विरघळली जाते तसं दही थोडंसं पातळ होतं. तर इथे आपण पिठी साखरेचा वापर केलेला आहे. गोड दही तयार करून झालेलं आहे. इथे आपण हिरवी चटणी तयार करून घेणार आहोत. हिरव्या चटणीसाठी इथे आपण कोथिंबीर, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, पुदिना, चवीनुसार मीठ आणि इथे आपण 2 ते 3 छोटे चमचे दह्याचा वापर करणार आहोत. दह्यामुळे छान अशी चव येते. इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे. ही चटणी आपण बारीक अशी वाटून घेणार आहोत. तर इथे हिरवी चटणी छान बारीक करून झालेली आहे. एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. चिंच गुळाची चटणी तयार करण्यासाठी इथे आपण लिंबा एवढी चिंच घेतलेली आहे. चिंच पाण्यामध्ये भिजत ठेवलेली ती आपण आता पातेल्यामध्ये उकळून घेणार आहोत. थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे आणि चिंच छान उकळून घेणार आहोत. चिंचेचं पाणी उकळताना इथे आपण 1 वाटीभर गुळाचा वापर केलेला आहे आणि 1.5 चमचा आपण इथे लाल तिखटाचा वापर केलेला आहे. पाव चमचा आपण इथे काळ्या मिठाचा वापर केलेला आहे. चिंच, गूळ आणि लाल तिखट इथे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. चिंचेची चटणी बनवण्यासाठी इथे आपण आता चिंच गुळाला छान एक उकळ येऊ द्यायची आहे. तर इथे आता गूळ विरघळलेला आहे. गॅस बंद करायचा आहे. गूळ पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे. गूळ विरघळल्यानंतर इथे आपण आता गॅस बंद करायचा आहे. चिंच गुळाची चटणी बनवण्यासाठी इथे चिंचेचं म्हणजे चिंच आणि गुळाचं पाणी तयार करून घेतलेलं आहे. ते पाणी थंड करून झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. चिंच गुळाची चटणी आपण मिक्सरमध्ये फिरवून झाल्यानंतर चाळणीने गाळून घेणार आहोत. तर इथे आता चिंच गुळाची चटणी चाळणीने गाळून झालेली आहे. एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. मस्त आंबट तिखट गोड अशी ही चटणी तयार होते. इथे आपण 1 वाटी उडदाची डाळ 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून झाल्यानंतर 3 ते 4 तास भिजवून घेतलेली आहे. डाळ आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यात इथे आपण आता फक्त डाळ बारीक करून घेणार आहोत. पाण्याचा वापर न करता डाळ जेवढी बारीक करता येईल तेवढी डाळ बारीक करून घेणार आहोत. अगदीच पाण्याची आवश्यकता वाटली तर अगदी थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे आणि 1 चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत. तर पाण्याचा वापर न करता मिक्सर चालू बंद करून डाळ बारीक अशी वाटून घेतलेली आहे. तर इथे आपण आता शिल्लक राहिलेली डाळसुद्धा अशाच पद्धतीने बारीक करून घेणार आहोत. एका बाउलमध्ये बारीक करून घेतलेली डाळ काढून घेणार आहोत. शिल्लक राहिलेली डाळसुद्धा आपण बारीक करून घेतलेली आहे. ती बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. बारीक करून झाल्यानंतर डाळ साधारण पिवळसर दिसते. तर इथे आपल्याला 5 ते 6 मिनटासाठी एकाच दिशेने अशा पद्धतीने फेटून घ्यायची आहे. ह्या पिठामध्ये आपल्याला खायच्या सोड्याचा वापर न करता हे वडे आपण अशाच पद्धतीने बनवणार आहोत. त्याच्यामुळे जेवढं पीठ तुम्हाला फेटून घेता येईल तेवढं तुम्ही फेटून घ्यायचं आहे. म्हणजे वडे छान अगदी हलके आणि जाळीदार तयार होतात. तर इथे आपण आता 5 ते 6 मिनटं हे पीठ छान फेटून झालेलं आहे. तर हे एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये अशा पद्धतीने पीठ तरंगलं पाहिजे. म्हणजे खाली न जाता वर आलं पाहिजे. म्हणजे समजायचं आपलं पीठ छान तयार करून झालेलं आहे. तर इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मिठाचा वापर केल्यानंतर पीठ एकदा आपण अशा पद्धतीने फेटून घेणार आहोत. तर इथे आता मीठ मिक्स करून झालेलं आहे. इथे आपण आता वडे तयार करून घेणार आहोत. इथे आपल्याला हे वडे तळून न घेता आप्पे पात्रामध्ये हे वडे तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे आपण आता गॅसवर एक जाळी ठेवलेली आहे आणि जाळीवर आपण आता आप्पे पात्राचं भांडं ठेवणार आहोत. तर आप्पे पात्राचं भांडं अशा पद्धतीने ठेवायचं आहे जाळीवर. म्हणजे आपल्याला हँडलचा वापर करता येईल. सर्व बाजूने आप्पे छान तळले जातात. तर इथे आपण आप्पे पात्रामध्ये कमी तेलाचा वापर करायचा आहे आणि ते साधारण तेल गरम करून झाल्यानंतर
इथे आपण आता आप्पे पात्रामध्ये वडे तळून घेणार आहोत. तर अगदी कमी तेलामध्ये अगदी मऊ लुसलुशीत कापसासारखे मऊ लुसलुशीत असे हे वडे तयार होतात. तर इथे आपण आता झाकण ठेवून आप्पे वाफवून घेणार आहोत. एका पातेल्यामध्ये कोमट पाणी घेणार आहोत. साधारण कोमट पाणी घ्यायचं आणि आपण पाण्यामध्ये चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मिठाचा वापर केल्यानंतर एक चिमूटभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत. हिंगामुळे हे वडे पोटाला बाधले जात नाही. तर मीठ आणि हिंग पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आता 5 ते 6 मिनटं झालेली आहे. झाकण काढून इथे आपण आता वडे पलटी करून घेणार आहोत. छान गोल गरगरीत असे हे वडे तयार होतात. तर इथे आपण आता एक बाजू तळून झाल्यानंतर पलटी करून घेणार आहोत. सर्व वडे आता पलटी करून झालेले आहेत. दुसऱ्या बाजूने सुद्धा छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहे. हे वडे तुम्ही चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर इथे आपण पाहू शकता वडे छान सोनेरी रंगावर तळून झालेले आहेत. एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत. वडे तळून झाल्यानंतर इथे आपण एका पातेल्यामध्ये कोमट पाणी तयार करून घेतलेलं आहे. त्या पाण्यामध्ये आपल्याला हे वडे सोडायचे आहे. म्हणजे छान मऊ लुसलुशीत असे वडे तयार होतात. तर इथे आपण शिल्लक राहिलेल्या पिठाचे सुद्धा अशाच पद्धतीने वडे तयार करून घ्यायचे आहे. एक बाजू छान सोनेरी रंगावर तळून झाल्यानंतर इथे आपण आता पलटी करून घेतलेले आहेत. सर्व वडे छान तयार करून झालेले आहेत. एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. सर्व वडे आपण कोमट पाण्यामध्ये 5 ते 6 मिनटासाठी हे वडे आपण पाण्यामध्ये ठेवणार आहोत. तर त्यातील एक वडा पाहू शकता छान आतमध्ये जाळीदार असं झालेलं आहे. 5 ते 6 मिनटं झालेली आहेत. इथे आपण आता डिश तयार करून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता दही छान तयार करून झालेलं आहे. दही आपण चाळणीने फेटून घेतल्यामुळे छान घट्ट असं राहिलेलं आहे. तर इथे आपण आता 5 ते 6 मिनटानंतर पाण्यामधून दही वडे काढताना अशा पद्धतीने पिळून घ्यायचे आहेत. म्हणजे त्यातील जे जास्तीचं पाणी आहे ते आपण काढून घेणार आहोत. वडे आपण एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत. वरून गोड दह्याचा वापर करायचा आहे. तर इथे आपण आता गोड दही पसरून झालेलं आहे. इथे आपण आता लाल चटणीचा वापर करणार आहोत. इथे चटण्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. तर इथे आपण प्रथम आंबट तिखट गोड अशी चटणीचा वापर केलेला आहे. इथे आपण आता हिरव्या चटणीचा वापर करणार आहोत. म्हणजे जी पुदिन्याची चटणी आहे त्या चटणीचा वापर करणार आहोत. इथे आपण जिरे बारीक करून घेतलेले आहे. जिरं भाजून झाल्यानंतर बारीक करून घेतलेलं त्याच्यामध्येच चाट मसाल्याचा वापर केलेला आहे. वरून आवडत असल्यास लाल तिखटाचा वापर करायचा आहे. अगदी चिमूटभर लाल तिखटाचा वापर केलेला आहे. तर इथे मस्त असे मऊ लुसलुशीत दहीवडे तयार करून झालेले आहेत. नक्की एकदा अशा पद्धतीने कमी तेलामध्ये हे दहीवडे बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. अगदी कापसासारखे मऊ लुसलुशीत असे हे वडे तयार होतात. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.